हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण बघणार आहे आपलं नेक्स्ट एक्सरसाइज 27.1. तर फर्स्ट टाईम तुम्ही हे व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट बघा 27 लेसनचं प्रॉफिट अँड लॉस. कारण एक इम्पॉर्टंट आहे, सगळे फॉर्म्युलेज तुम्हाला माहिती असणं, प्रॉफिट अँड लॉस, कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईस आणि पर्सेंटेज कसं काढतो, हे सगळ्या गोष्टी फॉर्म्युलेज इम्पॉर्टंट आहेत. एकदा तुम्ही ते परफेक्ट केला तर एक्सरसाइजमधले सगळे क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर आपण नवनीतचं बुक्स रेफर करतो आहे. 2020चं बुक आहे माझ्याकडं. तर ऑलमोस्ट दोन्हीमध्ये क्वेश्चन सेम आहेत. तर आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन तुम्ही बुकमधून रेफर करा. फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ ॲन आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹29, द प्रॉफिट मेड इज हाफ द लॉस ऑकर्ड वेन द सेम आर्टिकल सोल्ड फॉर ₹20. फाइंड द ओरिजिनल प्राइस ऑफ द आर्टिकल. तर एक आर्टिकल आहे, क्वेश्चनचं मीनिंग समजून घ्या. त्याला जेव्हा 29 रुपीजनी आपण सेल करतो, सपोज एक पेन आहे, आपण आर्टिकल कन्सिडर करूया, त्याला आपण सेल केलं आहे 29 रुपीजला. तर प्रॉफिट इज मेड इज हाफ द लॉस ऑकर्ड वेन द सेम आर्टिकल सोल्ड 20. तर प्रॉफिट किती होईल? लॉसचं डबल, हाफ ऑफ द लॉस, लॉसचं हाफ प्रॉफिट होणार आहे जेव्हा आपण तेच आर्टिकल 20 रुपीजनी सेल करणार आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओरिजिनल प्राईस, ओरिजिनल कॉस्ट प्राईस काय आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा इथं क्वेश्चन, जर आपण ओरिजिनल प्राईस कन्सिडर करूया एक्स, प्रॉफिट ऑन सेलिंग इट, सो तर प्रॉफिट काय असणार आहे? प्रॉफिट म्हणजे आपण काय करतो, सेल केलेले एस पी मायनस सी पी, तर 29 मायनस एक्स, देन लॉस 20, जेव्हा 20 रुपीजनी विकतो तेव्हा लॉस होणार आहे. लॉस मग एक्स मायनस 20 सी पी मायनस एस पी, हे ऑलरेडी फॉर्म्युला आहे. सी पी मायनस एस पी, राईट. तर आपल्याला आणि नंतर अजून एक कंडिशन काय म्हणलं आहे, द प्रॉफिट इज मेड इज हाफ द लॉस, लॉसचं हाफ प्रॉफिट असणार आहे जेव्हा 20 रुपीजने आपण सेल करतो. तर हे कंडिशन इथं दिलेलं आहे. ह्याच्यावरनं आपल्याला कॉस्ट प्राईस काढायचं आहे. कॉस्ट प्राईस आपण कन्सिडर केलं एक्स. तर आता व्हॅल्यू पुट करूया. तर बघा काय आहे, प्रॉफिट 29 मायनस एक्स इक्वल टू लॉस किती आहे, एक्स मायनस 20 डिवायडेड बाय 2. तर हे 2 क्रॉस इकडं क्रॉस मल्टिप्लाय होतं आहे, काय येणार आहे 29 मायनस एक्स इक्वल टू एक्स मायनस 20. therefore 29 2 जा 2 9 जा 18, 2 2 जा 4, 58 मायनस 2x इक्वल टू एक्स मायनस 20. therefore x ह्या साईडला घेऊया कारण इथं मायनस आहे. तर मायनस 2x मायनस एक्स इक्वल टू मायनस 20 मायनस 58. मायनस मायनस प्लस 3 2 जा 6, 3 6 जा 18. सो कॉस्ट प्राईस आपलं किती आलं, 26 रुपीज. ओके. तर ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे आपलं? ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. तर स्टुडंट बघितलं, इम्पॉर्टंट इथं काय होतं, जे कंडिशन होतं क्वेश्चन समजून घेऊन त्याचं कंडिशन अप्लाय करून आपण इझिली ह्या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर हे बघून घ्या, ऑप्शन 1 राईट आन्सर आहे. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे. अ शॉपकीपर सोल्ड 2 आर्टिकल each for ₹1560. He secured 20% profit on first and 30% profit on other. What was the total cost price of both of the articles? तर इथं 2 आर्टिकल आहे, तर दोन्ही आर्टिकलचे प्राईस काय आहे, सेम आहे 1560. देन ही सिक्युअर 20%. तर फर्स्ट आर्टिकलवर त्याला 20%ची प्रॉफिट होतं आहे शॉपकीपरला आणि सेकंड आर्टिकलवर 30%. तर आपल्याला टोटल कॉस्ट प्राईस दोन्ही मिळून किती कॉस्ट प्राईस टोटल आले ते बघायचं आहे. तर सिम्पल आहे, इथं दिलेलं आहे ऑलरेडी, जे सेलिंग प्राईस दिलेला आहे 1560. जेव्हा हे 1560ला सेल करतो तेव्हा 20% प्रॉफिट झालेला आहे. तर आपल्याला सी पी काढायचं आहे. तर सी पीसाठी हे आपल्याला कॉस्ट प्राईससाठी हे फॉर्म्युला आहे ऑलरेडी, 100/100 प्लस प्रॉफिट % मल्टिप्लाय बाय एस पी. तर हे फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितलेलं आहे इंट्रोडक्शन पार्टमध्ये.
आणि दुसरं कंडिशनमध्ये पण सेम आहे, आर्टिकलचं सेलिंग प्राईस, त्याच्यानंतर त्याच्यावर 30% प्रॉफिट, देन CP. जेव्हा आपण दोन्ही CP काढतो ते दोघांना ॲड केल्यावर आपल्याला टोटल कॉस्ट प्राईस मिळणार आहे. तर बघा फॉर्म्युला 100. आता प्रॉफिट पर्सेंट किती आहे 20 मल्टिप्लाय बाय SP किती आहे 1560. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. 100 अपॉन 120 मल्टिप्लाय बाय 1560 0 कट. तर 12 1 जा 12 12 3 जा 36 13. तर आन्सर आलेला आहे 1300. म्हणजे कॉस्ट प्राईस किती आलं ₹1300 जेव्हा प्रॉफिट 20% असतं. आता सेकंड आर्टिकलचं बघूया. जेव्हा प्रॉफिट 30% असते तेव्हा कॉस्ट प्राईस किती येणार आहे. तर 100 अपॉन 100 प्लस 30 इंटू 1560 देन 100 अपॉन 130 0 कट 13 1 जा 13 2 जा 1200. तर आपल्याला जेव्हा 30% असते तेव्हा 1200, 20% असते तेव्हा 1300 असं प्रॉफिट झालं आहे. तर आपल्याला काढायचं आहे टोटल कॉस्ट प्राईस. दोघांना ॲड करूया. टोटल कॉस्ट प्राईस इक्वल टू 1300 प्लस आन्सर आलेला आहे 2500 रुपीज 2500. तर बघा ऑप्शन 3 काय आहे आपला करेक्ट आन्सर आहे. ओके, तर स्टुडंट बघून घ्या हे क्वेश्चन. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं थर्ड क्वेश्चन काय आहे. अ शॉपकीपर परचेज 50 डझन नोटबुक्स ॲट द रेट ऑफ ₹200 पर डझन. All the notebooks were sold at the rate of ₹225 per dozen. Find the percentage of profit in transaction. इझी आहे. 200 पर डझनने त्यांनी घेतलं. किती डझन 50 डझन आणि सेल केले किती 225 पर डझनने. म्हणजे प्रत्येक डझनच्या मागं ₹25 प्रॉफिट झालं. तर टोटल 50 डझनच्या मागं किती पर्सेंटेज प्रॉफिट झालं हे आपल्याला काढायचं आहे. सिम्पल क्वेश्चन आहे. तर टोटल नोटबुक्स किती आहेत. कॉस्ट प्राईस बघूया आपण. टोटल 50 डझन आहे तर एका डझनला ₹200 आहे. तर टोटल कॉस्ट किती झालं 10,000 रुपीज राईट 50 डझनला. त्याच्यानंतर 225 म्हणजे सेल केलं 225नी. तर त्याच्यानंतर 225नी जेव्हा सेल केलं तेव्हा 50 डझनचे किती झाले 11,250 रुपीज राईट. तर आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंट. प्रॉफिट पर्सेंट काढायला आपल्याला आधी प्रॉफिट काढावं लागेल. सो प्रॉफिट इक्वल टू SP मायनस CP. तर आपण आधी हे दोघांचं डिफरन्स बघूया. किती आहे SP 11,250 मायनस 10,000 11,250. तर किती येणार आहे 1,250 रुपीज. तर हे आपल्याला मिळालं प्रॉफिट. आता आपल्याला काढायचं आहे प्रॉफिट पर्सेंट. तर प्रॉफिट पर्सेंट काढायला आपण काय करतो नेहमी प्रॉफिट डिवायडेड बाय CP मल्टिप्लाय बाय 100. 1250 CP किती आहे कॉस्ट प्राईस 10,000 मल्टिप्लाय बाय 100. 20 विल गेट कट. तर हे 10 परत कट होते 10 राहते म्हणजे 12.5%. आन्सर काय येणार आहे 12.5%. तर ऑप्शन 3 काय असणार आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. इझी क्वेश्चन होतं. डायरेक्टली प्रॉफिट काढायचं आणि त्याच्यानंतर प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं. तर हे सगळे क्वेश्चन्स इझी आहेत. फक्त त्यासाठी तुम्हाला नेसेसरी आहे हे जे सगळे फॉर्म्युलेज आहेत ते परफेक्ट असायला पाहिजे. फॉर्म्युला परफेक्ट करण्यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी सांगत आलेली आहे. तुम्ही ह्याचे प्रॉपर एक नोट्स बनवा. प्रत्येक लेसनचे नोट्स बनवत जावा सोबत आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही छोटे छोटे चार्ट बनवा. चार्टनी काय होणार आहे तुम्ही भरपूर हे बघूनच तुम्हाला व्हिज्युअलायझेशन जेवढं आपण करतो तेवढं आपल्याला हे जे आहेत
सगळे जे फॉर्म्युलेज आहेत ते लक्षात राहणार आहे. सो सिम्पली तेवढं करत जावा, म्हणजे अजून छान तुम्हाला प्रॅक्टिस होईल. तर ऑप्शन 3 करेक्ट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इफ अन आर्टिकल इज सोल्ड फॉर ₹157, द loss incurred is the twice the profit made on selling the same article ₹226. Find the cost price of the article. तर सेम ह्या टाईपचं ऑलरेडी आपण क्वेश्चन बघितलेला आहे. तर इथं एक आर्टिकलचं जे आहे सेलिंग प्राईस आहे दिलेलं आहे ₹157. ओके, तर जेव्हा आर्टिकल जे एक वस्तू असेल ते 157ला जेव्हा आपण सेल करतो त्याचं लॉस, तेव्हा ते लॉस होणार आहे. दॅट इज 157 लॉस, तेव्हा लॉस होणार आहे. आणि जेव्हा तेच आर्टिकल सेम प्राईस म्हणजे 226ने जेव्हा सेल करतो तेव्हा प्रॉफिट होणार आहे. राईट, म्हणून इथे आपण काय कन्सिडर केलो, द कॉस्ट प्राईस CP काय कन्सिडर केलो, एक्स. तर जेव्हा सेलिंग प्राईस 226 आहे तेव्हा प्रॉफिट होणार आहे. सो सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस SP मायनस CP. सो 226 मायनस एक्स. त्याच्यानंतर सेलिंग प्राइस जेव्हा 157 असते तेव्हा लॉस होणार आहे. सो CP मायनस SP. हे आहे आपलं CP मायनस SP. तर इथं कंडिशन अगेन दिलेलं आहे, जेव्हा 226ने विकतो तेव्हा लॉस 157ने विकल्यावर लॉस किती होणार आहे, टॉईस द प्रॉफिट. जेवढं प्रॉफिट आहे त्याचं ट्वाईस. सपोज ₹10 प्रॉफिट झालं तर त्यांचं ट्वाईस काय होणार आहे, लॉस होणार आहे. तर हे कंडिशन आहे. सो हे गिवन आहे ऑलरेडी क्वेश्चनमध्ये. एक्स मायनस 157 लॉस जे प्रॉफिट आहे प्रॉफिटचं ट्वाईस लॉस होणार आहे. तर हे कंडिशनमध्ये फक्त मी काय केले, व्हॅल्यू पुट केले. तर असंच आपण आधीही क्वेश्चन बघितलं होतं. कंडिशन समजून घ्या आणि सॉल्व करा. आता इथं ह्याच्यानंतर कॅल्क्युलेशन पार्ट आहे. एक्स मायनस 157 मल्टिप्लाय करतो आपण. 2 6 12, 1 कॅरी, 2 2 4 5, 2 2 4 मायनस 2x, x प्लस 2x 452 प्लस 157. सो 3x इक्वल टू 609. बरोबर. Therefore x equal to 609 divided by 3 किती येणार आहे, 203. कॉस्ट प्राइस किती आलं, ₹203. तर ऑप्शन कुठलं करेक्ट येणार आहे, आपलं ऑप्शन 3 काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर कंडिशन इम्पॉर्टंट आहे, बघून घ्या. आणि जे फॉर्म्युला आपले आहेत, जेव्हा प्रॉफिट असते तेव्हा SP मायनस CP आणि जेव्हा लॉस असते तेव्हा CP मायनस SP. तर हे फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर इझिली आपण हे क्वेश्चन्स असे सॉल्व करू शकतो. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th क्वेश्चन काय आहे. अ शॉपकीपर बाउट 10 आर्टिकल्स फॉर द ₹200.2 ऑफ दीज आर्टिकल गॉट डॅमेज इफ ऑफ 2 आर्टिकल्स. अच्छा, 200 आहे आर्टिकल्स, ₹200. 2 of these articles got damaged. Okay, 2 of these got damaged. If they rest sold for ₹240, then how much gain percent in the sale. म्हणजे काय आहे, शॉपकीपर 10 आर्टिकल्स स्पॉट करणार आहे किती रुपीजनी, ₹200. तर काय झालं, कॉस्ट प्राईस किती आलं, ₹200 आणि सेल केले 240ला. तर त्याच्यात आपल्याला काय काढायचं आहे, प्रॉफिट पर्सेंटेज. तर इझी क्वेश्चन आहे. गेन मीन्स प्रॉफिट. तर गेन SP मायनस CP. तर बघा काय येणार आहे, 240 मायनस 200. तर आन्सर येणार आहे 40. तर आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. सो गेन पर्सेंट इक्वल टू प्रॉफिट जे पण गेन झालेलं आहे ते डिवायडेड बाय CP इंटू 100. 40 अपॉन CP किती आहे, 200 इंटू 100 बिकॉज पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. 20% इज द ऑप्शन. तर ऑप्शन 1 काय आहे, करेक्ट आन्सर आहे. तर हे बघून घ्या.
आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th क्वेश्चन काय आहे. द सेलिंग प्राइस ऑफ 4 आर्टिकल्स इज सेम ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ 5 आर्टिकल्स. ऑन सेलिंग 1 आर्टिकल द प्रॉफिट गेन बाय द शॉपकीपर इज हाऊ मेनी टाइम्स द कॉस्ट प्राइस. तर सेलिंग प्राइस काय आहे ते 4 आर्टिकलचं सेम ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ द 5 आर्टिकल्स. सपोज 5 आर्टिकल्स घेतलो, त्याचं जे सपोज आपल्याला 5 आर्टिकल्स घेतलं, 10 रुपीजला एक असेल तर 50 रुपीजला 5 आर्टिकल्स, तर 4 आर्टिकलचे 40. म्हणजे ते दोन्ही सेम आहेत. म्हणजे सपोज म्हणजे एकाचं किती आलं, कॉस्ट प्राईस प्रत्येकाचं किती आलं हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर क्वेश्चन बघा, तर आपल्याला कॉस्ट प्राईस काढायचं, जे आपल्याला काढायचं आहे ते आपण एक्स म्हणून कन्सिडर करूया. सो CP ऑफ ॲन 1 आर्टिकल इज एक्स. मग काय म्हणलं आहे, कॉस्ट प्राईस 5 किती आर्टिकल आहे टोटल 5, सो 5x. आणि जे सेलिंग प्राईस आहे 4 आर्टिकल इक्वल टू CP ऑफ 5 आर्टिकल. हे ऑलरेडी गिवन आहे क्वेश्चनमध्ये. सो आपल्याला काय काढायचं आहे, एका आर्टिकलचं सेलिंग प्राईस काढायचं आहे. सो सेलिंग प्राईस ऑफ द 1 आर्टिकल इक्वल टू 5/4. कारण ते किती आहे माहिती नाही म्हणून आपण 5/4 x केलो. सो 5/4 इज 1.25x. तर आपल्याला SP मिळालं. सो वन सेलिंग 1 आर्टिकल. तर सेलिंग प्राईस ऑफ 1 आर्टिकल किती आणि त्याचं गेन आपल्याला काढायचं आहे आता पर्सेंटेज. तर गेन इक्वल टू पर्सेंटेज काढायचं नाही आहे, प्रॉफिट किती आहे तर SP - CP. तर SP आलेलं आहे आपलं 1.25. CP आपण कन्सिडर केलो x. सो 0.25x काय आलं आपलं प्रॉफिट आलं. बरोबर, प्रॉफिट मिळालं. आता आपल्याला काढायचं काय आहे, क्वेश्चन नीट ऐकून घ्या. क्वेश्चनमध्ये काय आहे, हाऊ मेनी टाइम्स द कॉस्ट प्राईस. किती टाइम्स आहे, इथं टाइम्स आलाय म्हणल्यावर इथं आपण डिव्हिजन घेतो म्हणजे रेशोमध्ये घेतो. सो नंबर ऑफ टाइम्स ऑफ CP. ऑलरेडी जे क्वेश्चन अकॉर्डिंग टू द क्वेश्चन गेलो तर किती आलं 0.25x आलं आणि आपण CP किती कन्सिडर केलो तो x. सो नंबर ऑफ टाइम्स आहे म्हणून आपण ह्या रेशो फॉर्ममध्ये घेतलो. सो 0.25x अपॉन x. x इथं काय होणार आहे, कट होणार आहे. तर आन्सर किती येणार आहे बघा, 0.25 इज नथिंग बट 25/100. 25 4 जा 1/4 टाइम्स. तर किती टाइम्स असणार आहे, CPचं 1/4 टाइम्स असणार आहे. तर इथं क्वेश्चन असं विचारलं होतं म्हणून आपण ह्याला 25/100 केलो आणि टाइम्स नंबर ऑफ टाइम्स आहे म्हणून आपण ह्याला रेशो फॉर्ममध्ये घेतलो. तर हे समजून घ्या असं का घेतलो रेशो फॉर्ममध्ये, कारण क्वेश्चनमध्ये आहे नंबर ऑफ टाइम्स. तर हे छोटे छोटे गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे ह्या टाईपचे क्वेश्चन जरी व्हेरिएशनमध्ये आले तरी तुम्हाला सॉल्व करायला इझी होईल. ओके, तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 7th क्वेश्चन काय आहे. इफ अ रेडिओ इज सोल्ड फॉर ₹1,440 then there is a loss of 10%. For how much more money one should be sell it to get the profit of 10%. तर इथं क्वेश्चन काय आहे, रेडिओ सेल केलेला आहे म्हणजे SP आपल्याला मिळालेला आहे ₹1,440. तर इथं SP ऑफ रेडिओ म्हणजे सेलिंग प्राईस ऑफ द रेडिओ किती आहे 1,440. तर तेव्हा त्यांनी सेल केलं 1,440ला तेव्हा लॉस झालं 10%चं. लॉस पर्सेंट आहे 10. तर पुढं क्वेश्चन काय आहे, फॉर हाऊ मच मोर मनी शुड सेल. तर 10% प्रॉफिट घ्यायला किती अजून पैसे लागतील, म्हणजे सेल करायला अजून किती मोर पैसे लागतील असं क्वेश्चन आहे. तर इथं आपल्याला काय काढावं लागेल, कॉस्ट प्राईस काढावं लागेल किती आहे ऑलरेडी आणि त्याच्यावर 10% म्हणजे त्याचं प्रॉफिट होणार आहे. राईट, तर कॉस्ट प्राईस काढण्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे. तर असं कॉस्ट प्राईसचं फॉर्म्युला नाही आहे, सेलिंग प्राईसचं फॉर्म्युला आहे. जेव्हा लॉस असते जेव्हा प्रॉफिट असतं. जर जेव्हा लॉस असते तेव्हा सेलिंग प्राईस इक्वल टू CP मल्टिप्लाय बाय 100 मायनस लॉस पर्सेंट. जर इथं प्रॉफिट असलं असतं तर आपण प्लस प्रॉफिट पर्सेंटेज घेतलं असतो. तर हे ऑलरेडी आपल्याकडं फॉर्म्युला आहे. ह्याच फॉर्म्युला यूज करून आपण काय काढणार आहे, CP काढणार आहे. तर CP इक्वल टू SP इंटू 100/100 मायनस लॉस पर्सेंट. तर इथं आपण व्हॅल्यू पुट केलो, किती आहे बघा, सेलिंग प्राईस आहे जेव्हा लॉस असते 10% तेव्हा 1,440 इंटू 100/100 मायनस 10. तर इथं 1,600 काय आलं, त्याचं CP काय आलं 1,600.
तर आता पुढं अजून क्वेश्चन काय आहे, 10% प्रॉफिट व्हायला पाहिजे. जे आपलं कॉस्ट प्राईस आले आहे त्याच्यावर किती अजून पैसे लागतील आपल्याला 10% प्रॉफिट व्हायला. तर कॉस्ट प्राईसचंच आपल्याला 10% काढावं लागेल. तर कॉस्ट प्राईसचं 10% आपण कसं काढतो, इथं 1600 ह्याचं 10% काढायला आपण काय करतो, मल्टिप्लाय बाय 10 डिवायडेड बाय 100, 0 कट 160, 10% आलं. तर हे 10% 160 मी काय केले, कॉस्ट प्राईसमध्ये ॲड केले. तर टोटल व्हॅल्यू किती आलं, 1760. तर SP जेव्हा 1000 रुपीज 1760ला आपण रेडिओ सेल करणार आहे, तेव्हा 10%चं कॉस्ट प्राईजवर आपल्याला प्रॉफिट मिळणार आहे. तर हे क्वेश्चन आपल्याला क्लिअर झालं. तर आता SP म्हणजे डिफरन्स किती राहिलं, मग जे लॉस झालं होतं 10% आणि जे आपण 10% प्रॉफिट झाल्यावर कितीने सेल केलं असतं त्याचं डिफरन्स किती आलं ते आपल्याला काढायचं होतं. तर 1760 मायनस जे 10% लॉस असल्यावर 1440, हे प्रॉफिट असल्यावर हे लॉस असल्यावर, हे दोघांना जेव्हा आपण सबट्रॅक्ट केलं तर आन्सर मिळालं आहे 320. तर ऑप्शन कुठलं करेक्ट होणार आहे बघा, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. तर क्वेश्चन क्लिअरली समजून घ्या. क्वेश्चन काय विचारलं आहे, फॉर हाऊ मच मोर मनी शुड सेल, किती जास्ती पैसे लागणार आहेत. म्हणजे 320 रुपीज आपण ह्याच्यात ॲड केलो तर आपल्याला 10% प्रॉफिट होणार आहे. तर हे सिम्पल क्वेश्चन होतं. फक्त हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी एक्सप्लेन करते म्हणून टाईम लागतं आहे. बट जेव्हा क्वेश्चनचं तुम्ही मिनिंग समजून घेऊन डायरेक्टली जर 10% फास्ट जर कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं असेल तर तुम्ही फटाफट एवढं सगळे प्रोसेस करायची गरज नाही आहे. तुम्ही फटाफट आता 1600चं 10% 160 हे प्रॅक्टिसनी तुम्हाला येईल. जेव्हा तुम्ही हे टाईपचे क्वेश्चन्स आणि जे फास्ट काढायचे प्रॉफिट 10%, 20%, 15%, हे जेव्हा तुम्ही क्वेश्चन्स घेऊन प्रॅक्टिस करता तेव्हा हे तुम्हाला विदाउट कॅल्क्युलेट हे 160 आन्सर असं येऊ शकतं. तर ह्यासाठी इम्पॉर्टंट आहे जे बेसिक प्रॉफिट काढायचे जी गोष्टी आहे, 10% काढा, 5% काढा, हे गोष्टी तुम्ही स्पीडमध्ये तुमचं वाढवू शकता विथ द हेल्प ऑफ प्रॅक्टिस. तर बघा ऑप्शन 1 काय आहे, याचं राईट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8 क्वेश्चन काय आहे. शॉपकीपर अर्न्स अ प्रॉफिट ऑफ 15% ऑन सेलिंग अ रेडिओ, whereas it is sold for rupees 360 less, he suffers loss of 15%. What is the cost price of radio for the shopkeeper? तर काय आहे, 15% प्रॉफिट होणार आहे जेव्हा त्यांनी एक रेडिओला सेल करणार आहे. बट तर ते कितीनी सेल केलं माहीत नाही, बट 360 रुपीजनी सेल, कमी 360 रुपीजनी जर सेल केलं तर लॉस होणार आहे किती, 15%चं. तर आपल्याला काय काढायचं आहे, कॉस्ट प्राईस किती असेल त्या रेडिओचं ते काढायचं आहे. तर बघा इथं कॉस्ट प्राईस काढायचं आहे म्हणून आपण जे काढायचं असते आपण त्याला एक्स कन्सिडर करतो. प्रॉफिट 10%, फर्स्ट आपण घेऊया प्रॉफिट किती, प्रॉफिट दिलेला आहे 15%. तर इथं 15 येणार आहे, प्रॉफिट 15% गिवन आहे. आणि CPX आलं तर ह्याच्यावरनं आपण SP काढू शकतो, सेलिंग प्राईस, कारण तेच माहिती नाही आहे आपल्याला किती सेलिंग प्राईस आहे ते माहिती नाही आहे. आपल्याला आधी सेलिंग प्राईस काढावं लागेल आणि त्याच्यातून नंतर 360 लेस करावं लागेल. 360 लेस झाल्यावर त्याच्यात आपल्याला 15% लॉस झालेला आहे असं क्वेश्चन आहे. तर आधी आपण सेलिंग प्राईस काढायला आपल्याकडे ऑलरेडी फॉर्म्युला आहे, सेलिंग प्राईस इक्वल टू CP इंटू, इथं प्रॉफिट आहे म्हणून हे आपण फॉर्म्युला यूज केलो, प्रॉफिटचा फॉर्म्युला. जेव्हा लॉस असते आपण मायनस लॉस पर्सेंट करतो. तर इथं प्रॉफिटचं फॉर्म्युला आहे. सो CPX आहे तर 100 + 15, 100 तर 115, 100 + 15 115/100. तर जेव्हा ह्याला आपण डिवाईड करतो 5नी, 5 2 जा 5 3 जा 23/x, हे मिळालं आपल्याला सेलिंग प्राईस. आता सेलिंग प्राईसमध्ये 360 आपल्याला लेस केल्यावर लॉस होणार आहे 15%चं. तर आपल्याला अगेन आता लॉसचं फॉर्म्युला यूज करावं लागेल SP काढायला. तर हेच फॉर्म्युला आपण काय करणार आहे, लॉसचं फॉर्म्युला त्याच्यात यूज करणार आहे. तर काय येणार आहे बघा, हे SP आलं पूर्ण, हे झालं SP इंटू 100/100 मायनस 15, 15 काय आहे लॉस, 100 मायनस लॉस, हे जे आपलं फॉर्म्युला आहे 100 मायनस लॉसचं SPचं, ते वालं फॉर्म्युला आपण यूज केलो. ओके,
तर लॉस ह्याचं फॉर्म्युला मी इथं लिहून काढते, तुम्हाला इझी होईल. काय असतं एस पी जेव्हा असते, येस दिस साईड, ह्या साईडला मी तुम्हाला फॉर्म्युला लिहिते. एस पी इक्वल टू जेव्हा लॉस असतं आहे तेव्हा हे काय आहे पूर्ण आपलं, सॉरी हे सी पी काढतो आहे आपण, कॉस्ट प्राईस. जेव्हा लॉस असते तेव्हा सी पी काढायला काय करणार आपण, सी पी इक्वल टू एस पी इंटू 100 अपॉन 100 मायनस लॉस पर्सेंट. तर हे फॉर्म्युला यूज केले मी इथं. हे फॉर्म्युला ह्याच्यातूनच तयार झालेला आहे. इथं बघा सी पी काढताना हे दोन्ही मल्टिप्लाय होते. लॉस पर्सेंटचं इथं मी फॉर्म्युला यूज केले. तर सी पी काढायचं आपल्याला. तर 23x आता इथं डायरेक्टली कट झालं. आता 5नी हे ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करतो. 23 5 जा 115 मायनस 7,200 मल्टिप्लाय बाय 5 36,000. आता पुढचं कॅल्क्युलेशन पार्ट. आता एस पी ऑलरेडी आपण काय कन्सिडर केलो, एक्स का, हे सी पी आहे. सी पी काय कन्सिडर केलं ऑलरेडी, एक्स आपण ऑलरेडी गिवन घेतलेला आहे. तर इथं आता कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेला आहे. 85x इक्वल टू 115x मायनस 36,000. तर हे इकडे येतं 85x मायनस 115x इक्वल टू मायनस 36,000 मायनस 30x इक्वल टू मायनस 36,000 मायनस मायनस काय होणार आहे प्लस. तर x इक्वल टू कॅल्क्युलेशन. आता फक्त आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायचं आहे. तर मी इथं काढायला लागले बघा, x इक्वल टू 36,000 डिवायडेड बाय 30 0 कट 3 1 जा. तर आपलं एक्स म्हणजे काय, कॉस्ट प्राईस किती आलं, रुपीज 1200. ओके. इथं फक्त लक्षात घ्यायचं आहे आधी क्वेश्चन काय विचारलेला आहे. जेव्हा एस पी काढायचं होतं कारण एस पी गिवन नव्हतं. एस पी काढलो आपण, सेलिंग प्राईस काढलो. सेलिंग प्राईस मिळाल्यावर कॉस्ट प्राईस आपल्याला काढायचं होतं. कॉस्ट प्राईस काढताना आपल्याला सेलिंग प्राईस मिळालं आणि लॉस जेव्हा आपण 360नी जेव्हा सेल करतो तेव्हा लॉस होणार होतं 15%. म्हणून आपण काय केलं, हे दोघांचं सबट्रॅक्ट केलं कारण हे आपल्याला ऑलरेडी मिळालं होतं. त्याच्यावरून आपण यूज केलं हे फॉर्म्युला सी पीचं, जे कन्वर्ट केलेलं फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू पुट केल्यावर आपल्याला आन्सर येणार आहे सी पी इक्वल टू 1200. फक्त कॅल्क्युलेशन पार्ट इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात असतील तर तुम्ही इझिली करू शकता. कॅल्क्युलेशन स्पीड थोडं तुम्हाला वाढवायचं गरज आहे कारण जेव्हा तुम्ही एक्झाम अटेंड करता तुमचे स्कॉलरशिपचे तेव्हा तुम्हाला टाईम कमी असते. सो कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचं खूप इम्पॉर्टंट आहे. कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायला आपल्याकडं वैदिक मॅथ्सचे ट्रिक्स आहेत. तुम्ही अजूनही बघितलं नसेल वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज बघा. तुम्ही श्रद्धा इन्स्टिट्यूटच्या प्लेलिस्टमध्ये गेला तरी तुम्हाला वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज मिळतील. अदरवाईज तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण बघू शकता, व्हिडिओजचे लिंक आहेत. तुम्ही ते बघून तुमचं हे जे कॅल्क्युलेशन पार्ट आहे त्याचं स्पीड वाढवू शकता. तर स्टुडंट्स आपलं एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे 27.1. तर हे व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल, व्यवस्थित अंडरस्टँड झाला असेल, तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा, त्यांनाही कळू दे. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन व्हा. तिथंही तुमचे क्वेरी सॉल्व्ह केले जातील. काही नवीन मेसेजेस तिथं मी देते आणि नवीन क्वेश्चन्स तिथं प्रॅक्टिसला तुम्हाला मिळतात. तर टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन व्हा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा कारण नोटिफिकेशन जे आहे, जे आपण रेग्युलरली लाईव्ह सेशन्स वगैरे घेतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.